सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी किती मोठा त्याग केलेला आहे. अक्षरशः आपल्या मुलाबाळांकडे किंवा आपल्या पत्नीकडे सुद्धा, माता रमाईकडे त्यांनी इतकं लक्ष दिलं नाही किंवा त्यांच्या गरजा, ते ह्या सर्वांपेक्षा सुद्धा त्यांना त्यांचा समाज, आपली काळजी होती त्यांना, की माझ्या समाजाचा उद्धार व्हावा. तळागाळामध्ये वर्षानुवर्षे खितपत पडलेला माझ्या समाजाचा उद्धार मला करायचा आहे, हे फक्त त्यांचं उद्दिष्ट होतं. तसेच फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे हा आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये किंवा माता रमाबाई यांच्या आयुष्यामध्ये घडलेले अगदी दुर्मिळ प्रसंग आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच ऐकत असतो. त्यातीलच एक प्रसंग आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनमध्ये DSCचा निबंध तयार करीत होते, त्याचप्रमाणे बाराट लॉचा अभ्यास करीत असताना प्रथम एका अतिशय आगाऊ आणि अतिशय दरिद्री स्वभावाच्या लँडलेडीकडे विद्यार्थी म्हणून ते राहत होते. ती त्यांना कशा प्रकारे त्यांचा छळ करायची आणि बाबासाहेब आंबेडकर त्या बाईच्या छळाला तोंड देऊन पण कशा पद्धतीने अभ्यासक्रम त्यांनी त्यांचा पूर्ण करत होते, ह्याबद्दलची सविस्तर माहिती श्री प्रभाकर पाध्ये यांनी जेव्हा बाबासाहेबांची राजगृहावरती जाऊन मुलाखत घेतली, ती मुलाखत त्यांनी 1941 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या प्रकाशातील व्यक्ती या पुस्तकामध्ये ग्रंथित केलेली आहे. लंडन येथील त्यांच्या आयुष्यक्रमाचे वर्णन हे प्रभाकर पाध्ये सांगतात, की मी त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकत होतो तेव्हा माझ्या अंगावरती शहारे आले होते. ते ज्या बाईकडे राहत होते ती अतिशय आगाऊ आणि खूप वाईट बाई होती. बाबासाहेब सांगतात, की सकाळी ती मला न्याहारीला काय देत असे माहिती आहे? एक माशाचा तुकडा, 1 कप चहा, 1 पावाचा स्लाइस आणि त्यावर अगदी थोडासा जाम लावलेला. ते कदान्न खाऊन मी म्युझियममध्ये वाचायला जाई. दुपारचे जेवण घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. तसाच अर्धपोटी 5 वाजेपर्यंत मी वाचन करत बसायचो. घरी आल्यावर संध्याकाळचे जेवण, ते जेवण म्हणजे 1 कप बाउरीन आणि बटर आणि बिस्किट. नंतर पुन्हा मी वाचन करत बसायचो. रात्री 10ला कडकडून भूक लागायची. मी काय खात असे माहिती आहे? माझ्या एका गुजराती मित्राने मला पापडांची करंडी दिली होती. ते भाजण्याकरता एक पत्र्याचा तुकडा कोठून तरी मी तयार केला होता. तो माझा तवा. त्यावर भाजलेले 4-5 पापड आणि कपभर दूध, हे माझे अन्न होते. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी उपाशी तापाशी राहून अनेक हालापेष्टा सहन केल्या व आपले शिक्षण पूर्ण केले आणि कोटींचा उद्धार केला. अशा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करते. माझा समाज जो अजूनही बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाशी, जो अजूनही त्यांना माहिती इतकी नाही आहे किंवा जो बाबासाहेबांशी अजूनही प्रामाणिक राहिलेला नाही आहे, तर त्या लोकांना मला सांगणं आहे, की आपल्यासाठी त्यांनी उपाशी तापाशी राहून स्वतःच्या शरीराची हेळसांड करून घेतली, पण आपला उद्धार केलाच ना शेवटी. आज काय नाही आहे आपल्याकडे? 4 चाकी गाडी, बंगला, सगळं दिलं. ही त्या महामानवाची पुण्याई आहे. तर कृपया करून त्यांच्या ऋणातून, त्यांचे ऋण आपण नाही फेडू शकत, पण थोडे जरी त्यांचे उपकारांची जाणीव असेल तुम्हाला, तर शिक्षण घ्या, मुलाबाळांनाही शिक्षण द्या आणि रूढी परंपरांमध्ये आणि पूजापाठ करण्यामध्ये वेळ वायाला घालवू नका. बाबासाहेबांनी जो आपल्या समाजाचा रथ हा इथपर्यंत आणून ठेवला आहे, तर बाबासाहेबांची ही चळवळ आणि हा रथ पुढे नेण्याचे काम हे आपले आहे. तरी कृपया करून जसे प्रामाणिक राहा, बाबासाहेबांशी प्रामाणिक राहा. साहेबांनी आपल्याला जो बुद्ध दिलाय, जो बुद्धाचा धम्म सांगितलाय, त्याप्रमाणे आचरण करा. तसेच पदवीधर होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागा. हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली असणार आहे.